उलटणारी पर मसली हाय तू सोन्यावानी। मी समाधान पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे आम्ही मोठी ओंकर आगरी किंग जर्मन। संडे स्पेशल मस्तपैकी माकड्यांचा रस्सा करायचा आहे। तर चला बघूया किती माकडे आहेत, त्याचा रस्सा बनवूया। मच्छी भरपूर आहे, हलवा पण आहे, फ्रीज एकदम कडक झाले तर आपल्याला माकडा पाहिजे, कडक झालेलं आहे ते पाण्यात ठेवू पहिले। 5 मिनिटं पाण्यात ठेवू। हलव्याचा तुकडा पण आहे, पण आपल्या हलवा नाही बनवायचा, आपल्याला माकली बनवायची। माकली एक 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 निघते, काढून घेऊ। बाकीची मच्छी ती आपण ठेवू, आपल्याला माकल्याच पाहिजे। आणि याच्यामध्ये पापलेटा भरपूर मच्छी आहे, तर चला माकली आता मस्तपैकी धुवून घेऊ। तर माकल्याच्या याच्या आतमध्ये ते घाण असते ते पूर्णपणे काढायची असते, तीच माकली म्हणजे एकदम फ्रेश होते, म्हणजे करू नाही लागत। जर काला काला असला तर करू लागते, पण जास्त नाही काला याला, तरी पण जेवढी घाण आहे तेवढी काढून घ्यायची। तर माणसे साफ करते तोपर्यंत काय कांदा वगैरे कटिंग करून घेऊ। तर चला आता रेसिपी बनवायला आपली सुरुवात झालेली आहे, पाहू शकता। चला तेल तापत ठेवलेलं आहे आणि कांदा टोमॅटो मिरची कटिंग करून घेतला आहे, लसूण ठेचून झालेला आहे आणि माकली पण धुवून झालेली आहे। तेल तापलं मस्तपैकी, तर तेल तापलं आहे मस्तपैकी। तर पहिलं आपण लसूण टाकूया, लसूण शिजून घेऊ मस्तपैकी। लसूण टाकला आहे, लसूण झाला शिजून, त्याच्यानंतर आपण कांदा शिजून घेऊ। तर कांदा पण शिजला आता, तर टॅमॅटो टाकून घेऊया, मिरची टाकूया, त्याच्यानंतर लगेच टॅमॅटो मस्तपैकी मिरची टॅमॅटो शिजून ग्रेव्ही तयार करून घेऊ, पूर्णपणे शिजवून मस्तपैकी। कांदा टॅमॅटो मिरची कोथिंबीर ग्रेव्ही रेडी झालेली आहे। तर याच्यामध्ये आता आपण मसाले घेऊया। हा एव्हरेस्ट, तर आपले नेहमीचेच मसाले आगरी कोले, अख्खा मसाला, एव्हरेस्ट मसाला आणि हळद, त्याचाच वापर करतो आपण, तर टाकून घेऊया। तर मसाले मस्तपैकी टाकून घेऊया, नॉर्मल आता पाणी टाकूया, मसाला शिजवून घेऊ मस्तपैकी। त्याच्यानंतर माकली टाकू। तर मस्तपैकी ग्रेव्ही आपली शिजत ठेवली, 5 मिनिटं शिजवू आणि मग त्याच्यानंतरला माकली टाकू। साधारण माणसे किती 10-15 मिनिटं लागतील बोलते शिजायला। चला ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे, तर आता माकली टाकूया। माकली स्पेशल माकलीची मोठी मोठी पीस ठेवल्यात, कारण की ते आवाज पण त्याच्यानंतरला बारीक होतात पीस। नॉर्मली पाणी आणि त्याच्यावरून एव्हरेस्ट मसाला, आणि चवीनुसार मीठ। तर 10 मिनिटे ठेवू शिजवत, त्याच्यानंतर आपण भेटू। कालवणाला उकल आलेला आहे, तर आता आपण कोकम टाकून घेऊया। कोकम टाकल्यावर कालवण मस्त की आंबट लागतंय, आणि त्याच्यानंतरला वाटण टाकू, म्हणजे रस्सा जाड होईल एकदम, आणि या साईडला भात रेडीच होतंय। तर संडे स्पेशल माकलीचा रस्सा, वाटण टाकून घेऊ आता, म्हणजे रस्सा जाड होईल एकदम घट्ट। तर आपला माकली कालवण म्हणजे रस्सा जाड नाही ठेवला, पातळच केला मस्त की। तर संडे स्पेशल माकली कालवण व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांग, आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। फायनली आपला माकलीचा कालवण रेडी झालेला आहे। तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ लाईक करा, आणि आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा। माकली कालवण रस्सा मस्तपैकी रेडी झालेला आपला, पाहू शकतो तुम्ही। तर हा बघा मस्तपैकी माकली रस्सा। व्हिडिओ आवडले असेल, शेवटपर्यंत बघितले असेल, नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये।
बाय बाय, टेक केअर.